आपण पाहतोय आनंदवाडी विपक्ष डेनोली टीम, तर नक्कीच डेनोली आनंदवाडी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय डेनोली टीमला. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे परेश, नॉन स्ट्रायकिंगला संदीप्त लक्ष्मण. यावेळेस लक्ष्मणवर प्रार केला जातोय, पहिल्या चेंडूवर सीमा रेषा पार चौकार. पाहिलं गेलं तर पहिल्या चेंडूवर समाचार घेतला जातो, अकाउंट इथे ओपन केलं जातोय. नक्कीच इथे बॅटची नडीची लागली होती. एक निर्धाव चेंडू जातोय, बॅटची नरीच लागली होती, ते झेलबाद होऊ शकला असता, परंतु थोडे खराब यष्टीरक्षक आपण पाहिलं. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती 4. पहिल्याच चेंडूवर एक चौकार ठोकला होता. यावेळेस बॅटची नरीच आणि पहिला इथे गडी बाद होतोय. परेश बॅक टू पवेलियन, पहिला आद्रा बसतोय डेनोली टीमला. इथे पहिला गडी बाद झालाय परेश, त्यानंतर न्यू बॅट्समन गेलेत मैदानाच्या आत. काही माहिती सांगला. अक्षय गेलेत बॅट्समन, स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. नक्कीच लक्ष्मणची चांगली गोलंदाजी आपण पाहिली. यावेळेस पाहिलं तर विकेट करण्याचा प्रयत्न होता अक्षयचा, एकच धाव येते तिथे. धावसंख्या एकने पुढे सरकवली, धावसंख्या झाली ते 5. नक्कीच इथे सलामीवीर परेशला माघारी यावं लागलंय. बॅट्समन अक्षय, तर स्ट्रायकिंगला सलामीवीर संदीप. यावेळेस पाहिलं तर संदीप यांचा चांगला फटका होता, एकच धाव येते. धावसंख्या 1ने पुढे सरकावली, धावसंख्या झाली ती 6 धावा. इथे चांगले कमबॅक करतोय लक्ष्मण, पहिल्या चेंडूवर एक चौकार आला होता परेशच्या बॅट मधून, त्यानंतर कमबॅक करून देतोय लक्ष्मण आपल्या टीमला. एक ज्याने चौकार ठोकला होता त्यालाच इथे माघारी परतावं लागलंय आणि इथे ट्रिपल अंचित.
नक्कीच पहिल्या चेंडूवर प्रहार केला होता लक्ष्मणच्या गोलंदाजीवर. पहिलेच पाहिलं तर गोलंदाज येत आहेत विघ्नेश. विघ्नेश आले गोलंदाजी मार्फत. तर नक्कीच पहिल्या षटकामध्ये 6 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहतोय. तर दुसरं षटक घेऊन येत आहेत विघ्नेश. विघ्नेश येत आहेत दुसरं षटक घेऊन. स्ट्रायकिंगला फलंदाज सलामीवीर संदीप. यावेळेस चांगला फटका आहे संदीपच्या बॅट मधून. एक धावा येते दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा पळून पूर्ण होतात. धावसंख्या दोन्ही पुढे सरकावली. धावसंख्या झाली ते 8. दोन मिनिटं थांबायचे पंच. नक्कीच 2 मिनिटं थांबायचे पंच. त्याला रिप्ले पाहतोय आपण. नक्कीच शॉर्टपिच मध्ये चेंडू आणि ते विकाउंट दिलाय. गॅप मध्ये चेंडू आहे. सीमा रेषा पार पण अवून चौकार. यावेळेस देखील सेम रिप्ले आपल्याला पाहायला तर बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. धावसंख्या 4 पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती डेनुली टीमची 16 धावा. नक्कीच विघ्नेश्वर आक्रमण केले जाते. संदीप स्ट्रायकिंगला आपण पाहतोय तर नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज पाहतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे. संदीपच्या बॅट मधून येतोय षटकार.
नक्कीच विघ्नेश्वर आक्रमण केलंय. नक्कीच दोन चौकार त्यानंतर षटकारच्या संघाची धावसंख्या झाली ते 22. नक्कीच चांगली बॅटिंग करतोय इथे फलंदाज संदीप. यावेळेस देखील आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे गडी बाद होतोय संदीप बॅक टू पवेलियन. इथे पाहायला गेलं तर निधव चेंडू आणि जर मागील जो आपण चौकार आहे यावेळेस चेक केलं जाते रिप्ले मध्ये चौकार नक्कीच इथे दिसतोय तसं त्या देखील धावा इथे ऍड केला जातं. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या झाली ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. धावसंख्या पाहायला गेली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा आपण स्कोर कार्डवर पाहतोय. नक्कीच चांगली बॅटिंग करत होते संदीप सर तर तिथे कमबॅक केलंय विघ्नेशने एक बाद केलंय संदीप सरांना. त्यानंतर फलंदाज गेले प्रवीण तर स्ट्रायकिंगला फलंदाज असेल जयेश नॉन स्ट्रायकिंगला प्रवीण तर गोलंदाज चंद्रकांत. तिसरे षटक घेऊन आल्यात चंद्रकांत. तिसरे षटक घेऊन आला चंद्रकांत. या चौकाराच्या साहाय्याने डेनुली टीमची धावसंख्या झाली ती 28 धावा. नक्कीच इथे चंद्रकांतवर सुद्धा आक्रमण केलं जातंय. पहिला चेंडू टाकला गेला निर्धाव त्यानंतर पाहिलं तर चौकार. नक्कीच चंद्रकांतवर सुद्धा आक्रमण केलं जातंय. जयच्या बॅट मधून आपण पाहिला चौकार. धावसंख्या चौकारच्या साहाय्याने 28 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. तिसरं षटक चालू असताना चंद्रकांतच्या स्वरूपात आपण पाहतोय. यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता आणि ते एकच धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. 29 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता चंद्रकांतने.
वेळेस बॅटचे नदीच्या आणि स्लिप कडे चेंडू जातोय. एकच धाव येते. धावसंख्या एकने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 30 धावा स्कोर कार्डवर. षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक असतील. काहीसे चेंडू नक्कीच जयचा विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे टप्पा पडल्यानंतर थोडी उसली कमी आपल्याला पाहायला मिळते आणि एक निर्धाव चेंडू जातोय. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. या षटकातील चंद्रकांत चांगली कमबॅक करून देतो आपल्या टीमला. धावा पाहायला गेले धावा स्थिर आहेत. 30 धावाचे स्ट्रायकिंगला. फुल टॉस आणि ते नो इथे घोषित केला आणि इथे नो. आणि या पुढील चेंडू असेल फ्री. नक्कीच फ्रीचा इथे फायदा उचलावा लागेल जयेशला. या टोटली धावा आल्या 3. धावसंख्या 3 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 33 धावा. फ्रीचा चेंडू असेल शेवटचा चेंडू. फ्रीचा फायदा उचलावा लागेल जयेशला. एक विकेट मारावे लागेल फ्रीच्या चेंडूवर जयेशला. आणि हा देखील नो चेंडू आणि हा देखील फ्रीट असेल आणि ते गोलंदाज इथे बाद केला जाईल. नक्कीच फ्रीचा इथे चेंडू अजूनपर्यंत आहे. फ्री टाकावं लागेल तर न्यू गोलंदाज येईल, कारण की 2 सलग चेंडू जर नो हाताळले तर इथे गोलंदाज बाद केला जातोय. न्यू गोलंदाज येईल आता एक चेंडू हाताळण्यासाठी. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या झाली ती 34 धावा. यावेळेस फ्रीचा चेंडू फुलटॉस होता. एक धावाले दुसऱ्याचा प्रयत्न आणि नाहीये. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धेनुली संघाची धावसंख्या येते 35 धावा. गोलंदाजी मार्फत शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. नक्कीच पाहिलं गेलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 35 धावा. इथे चांगली बॅटिंग करतायत जयेश आणि त्यांच्या सोबत असतील प्रवीण. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंग मधले. तर मयूर राहिले तर 6 चेंडू हाताळण्यासाठी शेवटचं षटक. नक्कीच 18 चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 चेंडूंमध्ये बनवल्या गेल्यात 35. अजून सुद्धा 6 चेंडू शिल्लक. फुल टॉस आणि फुल टॉसचा इथे चांगला समाचार इथला जात आहे आणि ते फलंदाज बाद होतोय जयेश. न्यू बॅट्समन गेलेत महेश.
यावेळेस कॉलर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताला होता. एक धाव येते. धाव संख्या 1 ने पुढे सरकवली. धाव संख्या झाली ती 36 धावा. छत्तीस धावा आपण पाहतो स्कोर कार्डवर. नक्कीच इथे चांगली गोलंदाजी करतोय मयूर. स्ट्रायकिंगला फलंदाज बॅट्समॅन आहेत महेश. नक्कीच विकेट करण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू जातोय दोन्ही फिल्डरांच्या मधून सीमा रेषापार चौकार. चौकारच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 40. नक्कीच इथे निर्धाव चेंडू. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न स्ट्रेट आहे. तिथे क्षेत्ररक्षक घेत आहेत. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय. एक धाव येते. दुसऱ्याचा प्रयत्न. 2 धावा पडून पूर्ण होतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 42. नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूर याने चांगले अजूनपर्यंत फटके पाहायला मिळाले नाहीत मयूरच्या गोलंदाजीवर. नक्कीच यावेळेस कॉलर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू. एक सिंगल येते. धावसंख्या सिंगलने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 43. आणि नक्कीच इथे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा बनवल्या. 44 धावांचा आव्हान ठेवलंय टीम आनंदवाडी संघापुढे डेनोली संघाने. त्वरित स्टेजवरून स्थानापन्न व्हायचे. रवीजी गायकरांचे इथे आगमन होत आहे तर त्यांनी त्वरित स्टेजवरून स्थानापन्न व्हायचे. मंडळा करून तुमचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. शिवशंभ प्रतिष्ठान कडून तुमचे सहर्ष स्वागत. मुख्य आयोजक असतील या स्पर्धेचे दिलीपजी गायकर सर, त्यांचे सहकारी सुद्धा योगेश खाटेगरे.
सजवायचे लवकरात लवकर. बनवायचे विजयासाठी 24 चेंडू आणि 44 धावांचे लक्ष असेल विजयासाठी. सर यांचं इथे सत्कार केले जाते. योगेश खाटेगरे यांना मी विनंती करे सॉरी विजय मोरे यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांना फुलपुष्प देऊन सत्कार करायचे. नक्कीच सलामीचे 2 फलंदाज जात आहेत मैदानाच्या. चंद्रकांत आणि विठ्ठल 44 धावांचा इथे लक्ष गाठायचे विजयासाठी. तसेच त्यांच्या सोबत असलेले समीर संते यांचं सुद्धा इथे सत्कार केला जाते. विजय मोरे मी यांना विनंती करतोय त्यांनी फुलपुष्प देऊन त्यांचा सत्कार करायचे. नक्कीच शिवशंभू प्रतिष्ठान यांच्याकडून तुमचे सहर्ष स्वागत. चला मी मैदानाच्या आत जातोय. 24 चेंडू 44 बनावच्या विजयासाठी यावेळेस बिगी चंद्रकांतच्या बॅट मधून हा षटकार येतोय पहिलाच. पहिल्या चेंडूवर आक्रमण केला जातोय प्रवीण यांच्या. बिगी एट चंद्रकांतच्या बॅटमधून 6. यावेळी सुद्धा चांगली हलक्या हाताने प्लेसमेंट थोडी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला तिथे. एक धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 7 धावा. नक्कीच 44 धावांचं इथे आव्हान गाठायचे टीम आनंदवाडी संघाला. तर इथे गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल डेनोली टीमला जर विजय व्हायचा असेल तर. नक्कीच इथे प्रवीणच्या पहिल्या चेंडूवर पार केला जातोय चंद्रकांतने षटकार. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून देखना फटका पाहायला मिळतोय. विठ्ठलच्या बॅट मधून येतोय 1 धावून चौकार. चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 11 धावा. नक्कीच यावेळेस सुद्धा विकेट करण्याचा प्रयत्न होता परंतु जिथे पाहायला गेलं तर कमबॅक करतोय प्रवीण. एक निर्धाव चेंडू टाकतोय. पाहायला गेलं तर धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 11 धावा. यावेळेस आणि ते गडी बाद होते. विठ्ठल बॅक टू पहिला आद्रा बसतोय आनंदवाडी संघाला.
राजू राठोड कुठे असाल तर कमिटीमध्ये संपर्क साधायचे. राजू राठोड इथे प्रवीण कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. यावेळेस शॉर्ट पिच मध्ये चेंडू विकेट केलाय चंद्रकांतने आणि एक धावा आली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा येतात. धावसंख्या दोन्ही पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 13 धावा. इथे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. तर अजून सुद्धा बनवायचे त्या 18 चेंडू 21 धावांची गरज. अठरा चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल. अठरा चेंडू 31 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. गोलंदाज संदीप. ते पाहायला गेलं तर वाईड चेंडू येतोय. पहिला चेंडू वाईड. धावसंख्या वाईड पुढे सरकावते. धावसंख्या झाली ती 14. यावेळेस सुद्धा बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड जातोय. धावसंख्या पाहिलं तर 15 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता वैभवचा. एक धावा आली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकच धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 16 धावा. नक्कीच तिथे चांगली बॅटिंग करतोय तर गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल टीम धेनुलीला. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. चांगले कमबॅक करतायत संदीप. एक निर्धाव चेंडू टाकत असताना यावेळेस देखील वाईड. पाहायला गेलं तर इथे वाईड 3 आतापर्यंत संदीप याने तर कमबॅक करावे लागेल संदीपला. 44 धावांचा आव्हान. ते मात्र लक्ष गाठायचे इथे आनंदवाडी टीमला. धावसंख्या 1 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 18 धावा. पाहायला गेलं तर दुसरं षटक चालू असताना संदीप यांची गोलंदाजी आपण पाहतोय. नक्की यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आणि हाताने कट केला. एक धाव आली. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात नाहीये. इथे एकच धाव. 19 धावा येत आहेत. यावेळेस देखील पुन्हा एकदा वाईड येतोय. नक्कीच मला तर वाटतंय 4 चेंडू येते वाईड हाताळले तर आतापर्यंत संदीप याने. नक्कीच इथे कुठेतरी कमबॅक करावं लागेल संदीप याला.
चेंडू चांगला फटका आहे, एक धाव येते आणि इथे धावसंख्या एकने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 21 धावा. आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विजय घेण्याचा प्रयत्न होता आणि इथे झेल सुटला जातोय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आनंदवाडी संघाची 22 धावा. निर्धाव चेंडू नक्कीच परेश 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. इथे 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. तर स्ट्रायकिंगला फलंदाज आहे वैभव, तर नॉन स्ट्रायकिंगला चंद्रकांत परेश आले तिसरं षटक घेऊन. यावेळेस फुल टॉस आणि इथे फटका इथे फसलाय आणि इथे फलंदाज बाद होईल वैभव. तर न्यू बॅट्समन जात आहेत मैदानाच्या जीतू. इथे पाहायला गेलं तर कमबॅक करतोय परेश आपल्या टीम साठी. आता बनायचे 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता विजयासाठी. ते फलंदाज बाद झाले तर वैभव, त्यानंतर न्यू बॅट्समन गेलेत मैदानाच्या जितू. दहा चेंडू 22 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी टीम आनंदवाडी. यावेळेस बिगिट केलाय चंद्रकांतच्या बॅट मधून. चांगला फटका आहे, षटकार. अठ्ठावीस धावा या षटकारच्या साहाय्याने आता बनवायचे 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता.
नक्कीच यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू आहे, गॅप मध्ये चेंडू आहे, इथे क्षेत्ररक्षक आहेत संदीप, एक धाव येते दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे 2 धावा बोलून पूर्ण होते. धाव संख्या दोन्ही पुढे सरकवली, धाव संख्या झाली ती 30 धावा आता बनवायचे त्या 14 धावा. 8 चेंडू 14 धावांची गरज असेल विजयासाठी. इथे कंपल्सरी चेसिंग, कारण की इथे पाहिलं गेलं तर स्पर्धेचा नियम असा आहे की कंपल्सरी चेसिंग सुपर ओव्हर खेळवण्यात येणार नाहीये, तर तुम्हाला कंपल्सरी चेसिंग इथे करावी लागेल. 8 चेंडू 14 धावांची गरज इथे विजयासाठी टीम आनंदवाडी संघाला. तर परेशला कमबॅक करावे लागेल. नक्कीच शॉर्टपिच मध्ये चेंडू इथे फटका फसलाय आणि नक्कीच इथे क्षेत्ररक्षक होते पण झेल पकडू शकत नाहीये. 1 बाउन्स महाराष्ट्रावर 14 चौकार येते. चौकारच्या साहाय्याने संघाची धाव संख्या झाली ती 34 धावा. अजून देखील बनवते 10 धावांची गरज असेल विजयासाठी. 7 चेंडू 10 धावा. मात्र इथे पाहायला गेलं तर 21 धावांवर खेळतोय वैयक्तिक चंद्रकांत. की चांगली बॅटिंग करतोय चंद्रकांतच्या माध्यमातून आपण पाहिले 21 धावा बनवल्या गेल्या आहेत आतापर्यंत चंद्रकांतच्या बॅट मधून. आता बनवायचे 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता. समीकरण सोपं करून देतोय आपल्या टीमला. चंद्रकांत चांगली बॅटिंग करतोय, चांगली फटकेबाजी सुद्धा करतोय. तर परेशला कमबॅक करावा लागेल. शेवटचा चेंडू असेल परेशचा. यावेळेस पाहायला गेलं तर कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे डॉट चेंडू जातोय. इथे शतक क्रमांक 3 समाप्तीनंतर धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या येते आनंदवाडी संघाची 34. आता बनवायचे 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता. तर टीम मीटिंग करायची नाहीये इथे डेनुली टीम. तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे. हरेश आलेच शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी. नक्कीच हरेश डेनुली संघाकडून चांगले गोलंदाज म्हटलं जातं. एक मॅच फिनिशर म्हणून त्याची ओळख आहे हरेशची. 6 चेंडू 10 धावांची गरज असेल तर हरेश कशा प्रकारचं कमबॅक करून दाखवतोय की काय आपल्या टीमला. नक्कीच हरेश 6 चेंडू 10 धावा. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न ना लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एक धावाले दुसऱ्याचा प्रयत्न आणि इथे पाहायला गेलं तर 2 धावा येतात पलून पूर्ण. धावसंख्या दोन्ही पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 36 धावा. आता बनवायचे 5 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. तर हरेशला कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या टीमला. तर इथे जितूला कमबॅक करावे लागेल. जितूला चांगली फटकेबाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे चांगल्या प्रकारचा चेंडू हाताला. एक धावा आले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय आणि इथे एकच धाव येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकावली. धावसंख्या झाली ती 37 धावा. अजून सुद्धा 7 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. इथे पाहिलं गेलं तर काही होऊ शकतं. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच जाऊ शकते. नक्कीच इथे गोलवर टप्प्याचा चेंडू चांगला फटका आपल्याला पाहायला. एक धावाले दुसराचा प्रयत्न होतोय की काय आणि इथे धावा जिंकण्याची शक्यता थोडी फेकी पाहायला गेली तर थोडी लेट पोहोचते आणि इथे 2 धावा पळून पूर्ण होते. धावसंख्या 2 ने पुढे सरकवली. धावसंख्या झाली ती 39 धावा. अजून देखील 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. हरेश चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतायत.
तीन चेंडू 5 धावा नक्कीच बनावे लागतील इथे विजयासाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडू 5 धावा. यावेळेस विकेट केलाय चंद्रकांतच्या बॅट मधून आणि विजय फटका. हार्ड लक डेनुली टीम. नक्कीच इथे बेस्ट ऑफ लक आनंदवाडी टीम. यापुढील सामना असेल शिवले आंबेले विपक्ष सोनारपाडा टीम. तर नक्कीच नाणेफेकीसाठी याचे दोन्ही संघाचे कर्णधार. शिवले आंबेले विपक्ष सोनारपाडा टीम नाणेफेकीसाठी याचे दोन्ही संघाचे कर्णधार.